गांजर गवताचा बुके देऊन आयुक्तांना जागं केलाय। शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव, मच्छरांचा कहर आणि महापालिकेच्या झोपेचं साम्राज्य हे सगळं आता थांबवण्याकरिता भीम ब्रिगेडनं आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। गांजर गवताचं बुके, प्रवेशद्वारावर फेकलेला कचरा आणि एक मोठा इशारा। आयुक्तांच्या दालनात साप सोडू। पाहूया सिटी न्यूजचा खास रिपोर्ट। पावसामुळे अमरावती शहरातील विविध भागात गांजर गवत मोठ्या प्रमाणात उगम पावलं आहे। त्यातून डेंग्यूचे डास निर्माण होत असून रुग्णसंख्या वाढत आहे। परंतु मनपाचं याकडे लक्षच नाही। या निष्क्रियतेविरोधात भीम ब्रिगेडनं राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा नेलाय। मोर्चामध्ये गांजर गवताचे बुके तयार करून आयुक्तांना भेट देण्यात आली। हे बुके म्हणजे शहर प्रशासनाला एक सडेतोड उत्तर आहे। तुमच्या दुर्लक्षाचं हे फुलपात्र। इतकंच नाही तर मोर्चेकऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकत निषेध नोंदविलाय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। वानखडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर गांजर गवत हटवला नाही आणि कचरा उचलला नाही तर आयुक्तांच्या दालनात साप सोडण्याचा इशारा दिला आहे। सफाई कामगार घरी बसून पगार घेत आहेत। शहरात घाणीचं साम्राज्य आहे। हा मुद्दा आता रस्त्यावर आल्याशिवाय राहिलेला नाही। हे आंदोलन करण्याच्या पाठीमागचं असं कारण आहे, संदर्भ असा आहे की आम्ही सतत हे झाडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कमीत कमी 3 महिन्यापासून तोडलेले आहे। मी सतत SI यांना 15 दिवसापासून फोन करत आहे आणि त्याच्यानंतर अतिक्रमण विभागाला सुद्धा फोन केला की हे झाडं उचलून घेऊन जा। तर त्यांचं म्हणणं आलं की हे काम महानगरपालिकेचं आहे, साफसफाई कामगारांचं आहे, साफसफाई ठेकेदाराचा आहे, SIचं आहे। मग मी नंतर जीवन राठोड हे SI आहे यांना फोन केला कि जीवन राठौड़ साहब, ये यहाँ पर एक इतना गलाटा गिरा है, ये जल्दी आप उठाओ, यहाँ से बच्चे जाने वाले हैं, विद्यार्थी जाणे येणं करतात बा, त्याचं काहीतरी तुम्ही लवकर याची उपाययोजना करा। त्यांनी मला फोन केला की नाही 2 दिवसात करून देतो, उद्या करून देतो। आज माणसं तिकडे गेले, कालही मी त्यांना भेटलो, परत दिवशी भेटलो, त्याच्या अगोदर दिवशी भेटलो, पण त्यांनी आजही त्यांना सकाळी फोन केला पण आज त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही। आणि त्यांना मी काल सांगितलं होतं की जर तुम्ही हे उचललं नाही तर मी परवाच्या दिवशी हे आयुक्त मॅडमला भेट देईन। हे एवढाली गवत झालाय साहेब, हे इतकाली गवत झालाय, याच्यावर डेंग्यू पसरू शकते, यामुळे डेंग्यू होऊ शकते। तिथून विद्यार्थी जातात, अनेक लोक जातात, होली क्रॉस शाळा जवळ आहे, त्याच्यानंतर लहान लेकरं खेळतात तिथं। म्हणून आम्ही आज असा पवित्रा घेतला की आज हे मॅडमला आम्ही दाखवतो आणि मॅडमच्या निदर्शनास आणून देतो की मॅडम, आपण ज्या अमरावती स्वच्छ अमरावती आहे, अमरावती स्वच्छ सुंदर अमरावतीसाठी जो क्रमांक महाराष्ट्रातून अमरावतीला मिळाला आहे त्याला पूर्ण खिंडार लागलेली आहे। ते पूर्ण त्याची पूर्ण पायमल्ली होत आहे। कोटी रुपये या महानगरपालिकेतून ठेकेदार भरणा उचलत आहेत, पण त्याला व्यर्थ काहीच नाही, तो पूर्ण त्यांच्या घशात जाते। आणि आम्ही जर ठेकेदाराला याला फोन केला तर हमारा कुछ होता नहीं, हमारे साथ में ये आमदार है, हमारे साथ में वो खासदार है, हमारे साथ में 3 आमदार है, असं तसं आम्हाला हे लावतात। म्हणून आम्ही ठेकेदारांसोबत न बोलता SIचे तेच म्हणणं आहे की हमारा कुछ बिगड़ता नहीं, हमारे पास में मनुष्यबळ कम आहे। पण आम्ही जेव्हा पाहिलं तर शासकीय सफाई कर्मचारी हे एका प्रभागात 30 ते 35 आहे, 25 ते 30 आहे, मात्र कामावर फक्त हे 4 ते 5च असतात। 4-5 असून जे मुकर्दमा इथे बसलेले महानगरपालिकेमध्ये त्यांना 4 ते 5 हजार रुपये देतात। सुपरवायझर असतील प्रत्येक प्रभागामध्ये, त्या प्रभागवाले सुपरवायझरला 2,000 रुपये आणि इथे 4,000 रुपये, असे 6 ते 7 हजार रुपये देऊन फक्त फोटो सेशन होते। सकाळी फोटो काढून महानगरपालिकेला येतात, त्यांचं तिथं लोकेशन वगैरे सर्व असते। त्याच्यानंतर जे शासकीय सफाई कर्मचारी आहे हे घरी जाऊन आराम करतात। मात्र तिथे भरवला जातो कंत्राटी कर्मचारी, ज्याला 240 रुपये पगार आहे फक्त, तो सकाळी 6 वाजतापासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत प्रभागात फक्त बैलासारखा काम करत असतो। म्हणून आमची हेच मागणी आहे की हे तात्काळ बदललं गेलं पाहिजे, हा पूर्ण विषय बदलला गेला पाहिजे। आणि हे ज्या ठिकाणी असे झाडं पडलेले आहे, अतिक्रमण ज्या ठिकाणी पावसाळ्यामुळे झाडं तोडलेले आहे ते झाडं तात्काळ उचलण्यात यावे, अशी आमची भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेची मागणी आहे। पण ही मागणी आम्ही त्यांना मॅडमना आज मागत आहे, मॅडम सोबतच करणार आहे, मॅडमला निवेदन करून आम्ही देणार आहे, मॅडमला सुद्धा हे गवत सुद्धा आज भेट देणार आहे। गांजर गवताचे बुके आणि कचऱ्याचं उत्तर। भीम ब्रिगेडनं महापालिकेला दिलेला हा इशारा थेट आणि स्पष्ट आहे। आता प्रश्न असा आहे की महापालिका प्रशासन जागं होणार का, की या इशाऱ्याला हलकं घेत पुढे आणखी काही गंभीर प्रकार घडतील।